मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकेल, मनोज जरांगे पाटील यांचा महायुती सरकारला इशारा देण्यात। मराठा समाजाला त्रास झाला तर कसलाच विचार करणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। थेट आता जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला इशारा दिला। मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी डवचिलं तर मी सरकार हुकूम फेकणार, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा। मी मुलाहिजा करणार नाही। माझ्या पोरात आणि माझ्या समाजाच्या जातीत माझा जीव आहे, मी तुमचा कसलाच विचार करणार नाही, हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा। म्हणून माझी पुन्हा पुन्हा या प्रेसच्या माध्यमातून मी 4 ते 5 वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली। आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून मागणी करतोय। 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली, 2 महिने झालं तुम्हाला सांगितलेलं वैयक्तिक। आमच्या सरकारी नोंदी जेवढ्यात त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठा कुणबी कायदा पारित करा, अंमलबजावणी करा, गॅजेटियरची सगळ्या अंमलबजावणी करा, ही तुम्हाला विनंती। आणखीन वेळ गेलेली नाही। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी 10 वाजता निघणार। लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय। 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे।